नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी विनायक मांडवकर तुमचं स्वागत करतो आहे मराठी माणूस या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणार आहोत राजापूरला. मयुरेशच्या स्वतःच्या म्हणजे आजी आजोबा राहतात तिकडे जाणार आहोत आणि तिकडे सगळं आज फंक्शन आहे ते आपण बघणार आहोत. त्यांच्या इकडे फंक्शन काय कसं असतं वगैरे. आणि आमची जी गाडी होती दुसरी गाडी ती तर बंदच पडली आहे, तर ते आम्ही पालीलाच ठेवली आहे मयुरेशच्या आत्याच्या इकडे. आणि दुसरी गाडी ते लोक घेऊन येत आहेत. मी पुढे आलो आहे जरा, मयुरेशच्या आजीला सोडायचं होतं म्हणून. आणि चला तर मग आता ते मयुरेश आलं की आपण निघू राजापूरला. तर आता 2 मिनटामध्ये येते मयुरेश आणि गाडी घेऊ आणि आपण निघू पुढच्या राजापूरच्या दिशेने. तर आता आपण गाड्या पार्क केल्यात आणि आपण चाललो आहोत मयुरेशच्या घरी. इथून वॉकिंग डिस्टन्स आहे. बघू आता किती आहे. माझे शूज तुटले आहेत म्हणजे स्कूल निघाला आहे, काही करू शकत नाही. पहिले राईट शूजचा निघाला होता, आता लेफ्ट शूजचा निघाला आहे. मुंबईला की जाऊनच करा. बरं आलं मी सँडल आणले, हे आणले, स्लीपर आणले. स्लीपर्स तरी घालता येईल, काय नाही तर ॲटलिस्ट ते तरी. म्हणजे आपण मयुरेशच्या गावी आलो आहे. भालवली हे गाव आहे आणि तिकडे आल्यावर आज आपण आता जेवलो जस्ट. त्यांच्याकडे ती एक पूजा असते. पूजेचं नाव रिपीट कर जरा, मला ते माहीत नाही. पूजा नाही ते माळ होतं. माळ, अच्छा ते असतं. त्या ह्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, 7-8 प्रकारच्या भाज्या असतात. ते कंपल्सरी असतं तुम्हाला ताटावर घेणं आणि ते आम्ही खाल्लं, जेवलो वगैरे. आता सध्या वॉकिंग करतोय, जिरवतोय जेवलेलं आणि नंतर आपण जाणार आहोत पुढच्या स्पॉटला. मंदिर आहे गावाच्या इथे पाया पडायचं. तर मंडळी आपण आता जाकादेवी मंदिरला आलो होतो, तिथे आपण पाया पडून झालो आहोत. आता आपण पुढच्या दिशेने चाललो आहोत. आता आपण पोचलो कशी बीचला.
आपले मयुरेश सर सांगणार आहेत की स्टोरी काय आहे ह्याबद्दलची. इकडची स्टोरी काय माहिती आहे. इकडे जर तू समोर इकडे बघितली ना, एक गुफा आहे, ठीक आहे. आणि इकडने काही किलोमीटर अंतरावरती कनकादित्य मंदिर आहे. झालं काय होतं की त्या काळचे जे मुघल लोक होते ना, ते लोक हे उद्ध्वस्त करायचे मंदिर. त्यामुळे पुजाऱ्यांनी ती जी मूर्ती होती ना, ती व्यापाऱ्यांकडे दिली. जे व्यापारी या समुद्राकडून म्हणजे इजा करायची ना, त्या व्यापाऱ्यांकडे दिली. आणि त्या व्यापाऱ्यांनी 14 मूर्त्या होत्या काहीतरी, असं मला ऐकून माहीत नाही, खरं का खोटं माहीत नाही. 14 मूर्त्या होत्या. त्यातली एक मूर्ती आहे ना, ती या देवळीच्या इथे समोर बीचच्या इथे गुफा आहे. त्या गुफेमध्ये एक मूर्ती त्यांनी लपवली. आणि मग काही टायमानंतर इकडे एक बाई होती कनका नावाची. त्या बाईला तिथे ती मूर्ती भेटली. आणि त्या बाईनी मग तिथे पूजा अर्चना केली वगैरे, लोकांना सांगितलं इथे मूर्ती भेटली. आणि तेव्हापासून मग त्या मंदिराचं नाव, ते जे मंदिर आहे कनकादित्य, त्या मंदिरात त्या मूर्तीची स्थापना झाली. आणि त्या मंदिराचं नाव कनकेचं आदित्य, कनकादित्य असं ठेवलं. तर मंडळी, आपण आलो होतो आता महाकाली मंदिर इकडेच आहे, येता अडीवल्यामध्ये. सो आता आपण दर्शन घेतलं आणि आता आपण घरी चाललो. आता वाजलेत ऑलमोस्ट 6:45. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी विनायक मांडवकर तुमचं स्वागत करतो आहे मराठी माणूस या यूट्यूब चॅनलवर. तर काल आपलं बीच वगैरे फिरून झालं होतं. तर आता आपण चाललो आहोत माझ्या गावी चाललो आहोत, म्हणजे पाताळ्यात चाललो. तिथे देवीची ओटी भरायची आहे आणि नंतर आपण तिथून पावस मार्गे इकडे जाणार आहोत रत्नागिरीला, ट्रेन पकडायला. चला चला. तर आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण घरी परत फ्रेश होणार. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं कारण मी उपाशी पोटी येणार होतो मंदिरमध्ये पाया पडायला. सो मी ते पाया पडून झालो आहे. आता मी घरी जाईन, जरा खाईन, मयुरेशला फोन लावीन. मयुरेश आणि शुभम वरती गेलेत, केल्यावड्यात गेलेत त्यांच्या मामाला भेटायला, मयुरेशच्या मामाला भेटायला. सो त्यांना मी फोन करेन जसं माझं झाल्यावर, कारण आपल्याला मावशीकडे पण जायचं आहे पप्पांच्या, त्यांना भेटायचं आहे. खालती एक काकी आहेत, त्यांना पण भेटायचं आहेत. त्या माझ्या म्हणजे त्यांचं आणि माझं चांगलं बॉन्डिंग आहे त्या काकींचं. सो मी त्यांना भेटणार आणि नंतर मग आपण रत्नागिरीच्या दिशेने निघू. रस्त्यात वाटल्यास खाऊ काहीतरी जमलं तर, कारण आमची 2ची गाडी आहे रत्नागिरीवरनं. सो चला तर मग. आम्ही आता पावस क्रॉस केला आहे. ऑलमोस्ट 1 वाजत आलेला आहे आणि आमची गाडी 2 वाजता आहे. ती अर्धा तास डिले दाखवते आहे रत्नागिरीवरनं. सो आम्हाला लवकर पोचायचं आहे, कारण आम्हाला रत्नागिरीला पोचून ह्या गाड्या हँडओव्हर करायच्या आहेत, म्हणजे जिथून घेतलं होतं तिकडे परत ठेवायच्या आहेत. आणि तिथून आम्हाला ST पकडून रत्नागिरी स्टेशनला जायचं आहे आणि आम्हाला आमची गाडी पकडायची आहे. आता आपण पोचलो आहोत बँड्रा स्टेशनला. आता 2 मिनिटात गाडी पोचू, परत भेटू. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.